श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगराची चैत्र पौर्णिमेची यात्रा उद्या मंगळवारी होणार आहे। या यात्रेत बाजारपेठेत प्रसाद म्हणून विक्रीसाठी पेढ्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते। आज सांगली जिल्ह्यातील चारचाकी वाहनातून सुमारे 2000 किलो पेढे विक्रीसाठी ज्योतिबा डोंगरावर आले होते। या पेढ्यांमध्ये कर्नाटकात उत्पादन झालेले पेढे मोठ्या प्रमाणात होते। ज्योतिबा ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी या गाडीतून आलेल्या पेढ्यांची तपासणी करण्याची मागणी अन्न आणि औषध प्रशासनाकडे केली। त्यानंतर प्रशासनाने जागेवरच या पेढ्यांची रासायनिक चाचणी केली। यात हे पेढे भेसळयुक्त आणि शरीरासाठी अपायकारक असल्याचं आढळून आलं। यातील काही पेढे तर मुदतबाह्य असल्याचं निदर्शनाला आलं। त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांनी हे पेढे नष्ट करण्याचे आदेश दिले। या प्रकरणी दोघांवर कारवाई होणार असल्याचं लवटे यांनी सांगितलं। चैत्र पौर्णिमा यात्रा वाडी रत्नागिरी येथे अन्न औषध प्रशासनाच्या पथकांमार्फत सर्व अन्न व्यावसायिकांची तपासणी करत असताना पोलीस स्टेशनच्या समोरच्या बाजूला बाहेरच्या राज्यातून म्हणजे कर्नाटक येथून जे पेढ्या विक्रेते आले होते त्यांच्या पेढ्यांची तपासणी केली असता अस्वच्छ ठिकाणी पेढ्यांची साठवणूक केलेली आढळली। तसेच त्या पेढ्यांची स्पॉट टेस्ट केली असता त्यामध्ये भेसळयुक्त पदार्थ आढळले। असा साधारण एक 2000 किलो पेढा आम्ही जप्त करून तो जागेवर नष्ट केलेला आहे। त्याची एक अंदाजे किंमत 6 लाख रुपये झालेले आहे। तसंच त्या पेढा विक्रेत्यांवरती आम्ही अन्न औषध प्रशासनामार्फत पुढील कारवाई घेत आहोत। ते सर्व जे पेढे विक्रेते आहेत हे बाहेरच्या राज्यातून इथे पेढा विक्री करण्यासाठी आले होते। त्यांच्याकडे अन्न औषध प्रशासनामार्फतचा कोणत्याही प्रकारचा परवाना आढळलेला नाही। अशाच प्रकारचं कामकाज कंटिन्युअस यात्रा संपेपर्यंत आमच्याकडून आमच्या पथकांमार्फत सुरू राहील। या कारवाईत सुमारे 6 लाख रुपये किमतीचे सुमारे 2000 किलो पेढे नष्ट करण्यात आले। ज्योतिबा डोंगरावर अन्न प्रशासन विभागाने अशा पद्धतीची केलेली ही सर्वात मोठी पहिलीच कारवाई आहे। या कारवाईवेळी महेश मसाळ, श्रीमती कीर्ती देशमुख, नमुना सहाय्यक शिवाजी तोडकर, जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेचे प्रवीण पवार, पोलीस कॉन्स्टेबल अमोल चव्हाण, होमगार्ड पाटील आदी उपस्थित होते।